ओम नमो भगवते वासुदेवाय. कपिल महामुनींनी आपल्या मातेला सांगितलेली शिडी एवढ्यावरच थांबत नाही. कपिल महामुनी म्हणाले की वेदांचं तात्पर्य जाणणाऱ्यांपेक्षा लोकांच्या ठिकाणी असलेला संशय निवारण करणारे श्रेष्ठ आहेत. त्यांच्यापेक्षा वर्णाश्रमाला आपल्या उचित अशा धर्माचं पालन करणारे श्रेष्ठ आहेत. त्याहीपेक्षा सदैव जे आसक्तीचा त्याग करून राहतात आणि आपल्या कर्तव्यरूप धर्माचं निष्काम भावना आचरण करतात ते श्रेष्ठ आहेत. पण म्हणाले त्यांच्याहीपेक्षा श्रेष्ठ काही आहेतच. कोण श्रेष्ठ आहेत? तर जी माणसं आपलं संपूर्ण कर्म, त्या कर्मांची फळं आणि त्याचबरोबर आपल्या शरीराला सुद्धा मलाच अर्पण करतात आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव मनामध्ये न ठेवता माझी उपासना करतात ते श्रेष्ठ आहेत. तेव्हा अशा प्रकारे मलाच आपलं चित्त आणि आपलं कर्म समर्पण करणारे आणि स्वतः अकर्ता असणारे आणि समदर्शी असणारे जे कोणी पुरुष आहेत, ज्या कोणी व्यक्ती आहेत, त्यांच्यापेक्षा अन्य कोणीही प्राणी, अन्य कोणीही मनुष्य, अन्य कोणीही जीव माझ्यादेखी श्रेष्ठ नाही. तेव्हा कपिल महामुनी म्हणाले की जीवरूप आपल्या अंशापेक्षा साक्षात भगवानच सर्वत्व अनुस्यूत आहे, अनुगत आहे असं मानून, असं गृहीत धरून, असा भाव मनात ठेवून समस्त प्राण्यांकडे मोठ्या आदरानं वागणं आणि मोठ्या आदरानं सगळ्यांना मनानं प्रणाम करणं ही खरी भक्ती आहे. ईश्वरच सगळ्या जीवांमध्ये कलेकलेने अंशांशानं भरलेला आहे असा भाव सगळ्यांच्या ठिकाणी असला पाहिजे. माते म्हणाले अशा प्रकारे मी तुम्हाला भक्तियोग आणि अष्टांग योग यांचं वर्णन करून सांगितलं. हे सगळं एकदम एका वेळेला क्रमाक्रमानं पूर्ण करायला पाहिजे आणि मग मी प्राप्त होईन असंही नाही. ह्यातल्या कुठल्याही एकाच साधन जरी पूर्णतः केलं, अखंडपणे केलं, तरी सुद्धा जीव परमपुरुषाच्या भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. भगवान परब्रह्म परमात्मा ह्या आपल्या अद्भुत अशा प्रभाव संपन्नतेने आणि विश्वातल्या सर्व प्रकारच्या नानाविध पदार्थांच्या ठिकाणी व्यापून राहिलेला आहे. काही विशिष्ट हेतूने व्यापून राहिलेला आहे. त्यांच्या ठिकाणी असलेल्या वैचित्र्यातच सुद्धा तो कारण आहे. असा हा जो परब्रह्म परमात्मा भगवंत आहे तो काल या नावानं विख्यात आहे. एतत् भगवतो रूपम ब्रह्मणः परमात्मनः परम प्रधानम पुरुषम दैवं कर्म विचेष्टितम. प्रकृती आणि पुरुष ह्या काळाचीच रूप आहेत आणि एकीकडे ते ह्या काळापासून पृथक सुद्धा आहेत, वेगळे सुद्धा आहेत. सर्व प्रकारच्या कर्मांचं मूळ अदृष्ट जे काही आहे ते सुद्धा हा काळच आहे आणि ह्या काळामुळेच महतत्वादींच्या ठिकाणी अभिमानी भेददर्शी प्राण्यांना, जीवांना सदैव आत भीती वाटत असते. रूपभेदा स्वतंत्र काल इत्यभिधीयते भूतानां महतादीनां यतो भिन्न दृशां भयम. जोपर्यंत भगवंताशी एकरूपता येत नाही
आणि आपल्या ठिकाणी सगळ्यांच्या बद्दल ज्याच्यावर सर्व प्राणीमात्रांबद्दल भेददृष्टी आहे, तोपर्यंत त्या सगळ्यांना हा काळ व्यापून राहतो आणि त्या काळाबद्दल भय निर्माण होतं. योंतः प्रविश्य भूतानि भूतैरत्यखिलाश्रयः स विष्णुआख्यो बुद्धी यज्ञोऽसौ काल कलयतां प्रभू. कपिल महामुनी सांगतायत की हा काळ सगळ्यांचाच आश्रय आहे, सगळ्यांचंच आश्रयस्थान आहे आणि म्हणून याच्यावर सर्व प्राणीमात्रांमध्ये तो अनुप्रविष्ट होतो, शिरतो, व्यापून राहतो आणि भूतांच्या द्वारे त्यांचा संहारही करतो. जगताचं शासन करणाऱ्या ब्रह्मादींना सुद्धा भगवान प्रभू, भगवान परब्रह्म परमात्मा हा काळच आहे आणि तोच सगळ्या यज्ञांचं फळ देणारा विष्णू सुद्धा आहे. असा जो परब्रह्म परमात्मा आहे, भगवान विष्णू आहे, यांना कोणी मित्र नाही आणि कोणी शत्रूही नाही. नचासे कश्चित दयितो न द्वेषो न च बांधवा आविशत्य प्रमत्तोसौ प्रमत्तन जनमंत कृत. कपिल महामुनी म्हणतायत की ह्या परब्रह्म परमात्म्याचा, भगवंताचा, भगवान विष्णूंचा कोणीही मित्र नाही आणि कोणीही शत्रू नाही किंवा कोणीही सगा संबंधी नाही, सोयरा धायरा नाही. हा सर्वथा आणि सर्वदा सजग असतो, जागृत असतो, सावध असतो, दक्ष असतो आणि आपल्या स्वरूपभूत श्री भगवंताला विसरून जे कोणी भोगरूप प्रमादामध्ये, अपरांमध्ये अडकलेले आहेत, पडलेले आहेत, अशा प्राण्यांवर तो आक्रमण करतो आणि त्यांचा संहार करतो. जोपर्यंत आमच्या ठिकाणी भेदबुद्धी आहे तोपर्यंत हा काळ आमच्यावर आक्रमण करत राहणार. म्हणूनच आम्हाला काहीतरी आयुर्मर्यादा आहे, आमच्या देहाला काहीतरी मर्यादा आहे. म्हणूनच सिद्धांत आहे यद दृष्टम किंवा यद सृष्टम तन्नष्टम. जेव्हा आमच्या ठिकाणी मी परब्रह्म परमात्मा आहे अशी अनुभूती येईल आणि ती कायम टिकेल, तेव्हाच तो जीव, तेव्हाच आम्ही परमात्मा स्वरूप होऊ आणि ह्या कालस्वरूप होऊ. तेव्हा काळ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे भगवत स्वरूपच आहे. आणि माऊलीला ते सांगतात यद भयात वाती वातोयम सूर्यस्तपत यद भयात वर्षते देवो भगणो भाती यद भयात. ह्या परब्रह्म परमात्म्याच्या, भगवंताच्याच भयामुळं वायू सगळीकडे संचार करतो, त्याच्याच भयामुळं सूर्य दिवसा तापतो, त्याच्याच भयामुळं इंद्र वर्षाव करतो, त्याच्याच भयामुळं आकाशामध्ये सगळे तारे चमकत असतात. ह्या परब्रह्माच्याच भयामुळं औषधींसह सगळ्या लता, सगळ्या वनस्पती वेळच्या वेळेला आपल्या ठिकाणी फुलं आणि फळं धारण करतात. ह्या काळाच्या भगवत स्वरूप परब्रह्माच्याच भीतीमुळं नद्या वाहतात, समुद्र आपली मर्यादा कधीही ओलांडत नाही, लांघत नाही. आणि ह्याच काळाच्या भयामुळं अग्नीच्या ठिकाणी दाहकत्व, उष्णत्व, प्रकाश इत्यादी गुण येतात, अग्नी प्रज्वलित होतो आणि पर्वतांसह ही पृथ्वी जळामध्ये बुडत नाही. तूच करता आणि करवेता शरण तुला भगवंता, असं एक जुनं भक्तिगीत त्यावेळेला आठवतं. तुझी या श्वासे पान हलते, हर्षे तुझी या फूल फुलते, तेज झळाळत गगनही झुलते, रविचंद्राचा तू निर्माता शरण तुला भगवंता. अशी जी की गीता आहेत त्यांचा मुळातला आधार हाच आहे. आणि अशी वचनं ह्या पुढे सुद्धा भागवतामध्ये अनेक ठिकाणी येणार आहे. नभो ददाति श्वसतां पदं यन्नियमा ददः
लोकं स्वदेहं तनुते महान सप्तफेरावृतम. कपिल महामुनी सांगतायत की ह्या परब्रह्म परमात्म्याच्या शासनामुळंच, ह्या कालशासनामुळंच हे आकाश जीवित प्राण्यांना श्वास प्रश्वासासाठी किमान आवश्यक असलेला अवकाश देतं आणि महत्त्व अहंकार रूप शरीराच्या 7 आवरणांनी युक्त अशा ब्रह्मांडामध्ये ह्याचा विस्तार होतो. ह्याच काळाच्या भयामुळं सत्वादी गुणांचे जे नियामक विष्णू वगैरे देवगण ज्यांच्या अधीन हे संपूर्ण चराचर ब्रह्मांड राहत आहे, ही सगळी जगत रचना ज्यांच्यामुळे अस्तित्वात आहे, कार्यरूपाने वेगवेगळ्या योगक्रमामध्ये ही रचना तत्पर असते. हा सगळा भाग त्या परब्रह्म परमात्मा स्वरूप काळाच्या अधीन आहे. आणि हा असा अविनाशी काळ स्वतः अनादी आहे. काळाला कुठे सुरुवात झाली त्याचा आरंभबिंदू कोणाला सांगता येणार नाही. काळ अनादी आहे, पण अन्य सगळ्यांचा तो उत्पादक असल्यामुळं त्यांचा तो आदी करता आहे. निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट ही कालाच्या प्रवाहात निर्माण होते. त्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीला कुठेतरी प्रारंभ बिंदू आहे आणि कुठेतरी अंतिम बिंदू आहे. पण काळ मात्र अनादी आणि अनंत आहे. त्याचं परिमाण आपल्याला मांडता येत नाही. तरी सुद्धा पुढे सूक्ष्म काळाचं रूप आणि स्थूल काळाचं रूप याचा विचार होतो. पण मुळात काळ हा भगवत स्वरूप असल्यामुळं आणि भगवंत हा अनादी अनंत असल्यामुळं त्याच्या व्यतिरिक्त जे जे काही आपल्याला दिसतं, भासतं, कळतं, हे सगळं त्या कालाच्या मर्यादेत बांधलेलं आहे. त्यामुळे तो सगळ्यांचा उत्पादक आहे, सगळ्यांचा अधिकर्ता आहे, पण तो स्वतः मात्र अनादी अनंत आहे. एवढंच कशाला, ज्याच्या ठिकाणी संहार शक्ती आहे अशा यमाला सुद्धा ह्या काळाचं भय आहे. एवढं या कपिल गीतेमध्ये कपिल महामुनींनी आपल्या आईला भक्तियोग सांगितला, भक्तीचं महात्म्य सांगितलं. आणि मग पुढे काय त्यांचा संवाद झाला पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.